तर आज सकाळी आपण पहाटे 5 वाजताच उठून विखारावर चाललेलो आहे डोंगरावर. तर कारण तसंच आहे, आपण तिथे जाऊन गोरक्षनाथांचं जे अंघोळीचं स्थान होतं तिथे जाऊन अंघोळ करणार आणि दर्शन घेणार देवाचं. तर सकाळी आपण निघालेलो आणि डोंगरावर काहीपर्यंत आपण गाडी चालवीत आणलेली तिथपर्यंत पायथ्यापर्यंत, आणि गाडी तिथे लावून आपण तिथून पुढे जे गरुड टाक आहे जिथे अंघोळीसाठी यायचे गोरक्षनाथ महाराज त्या काळामध्ये, तर तिथे आपण अंघोळीसाठी आलेलो आहे. तर आत्ता उन्हाळ्याचे दिवस लागले त्याच्यामुळे करवंदाच्या जाळ्या पण आलेल्या आहे आणि करवंद बी खूप प्रमाणात चांगले लागलेले आहे, त्याचा बी आस्वाद आपण घेतलेला आहे. आणि तिथून पुढे सरळ आपण दर्शन करून घराकडे निघालेलो आहे. तर आपण आता घराकडे आलेलो आहे. तिथेच आता घरी काही काम चालू होते, त्याच्यामध्ये घरी वावराला पलटे मारायचे काम चालू आहे. खूप दिवसाचे तंबाटीचं वावर खाली पडलेलं होतं आणि काही आता आंब्याचा सीझन चालेल, ते आंबे आपले जे आंबे लावलेले होते त्यांना पण आंबे आलेले, त्यांचा बी आपण आनंद घेतला आहे. आणि नवीन आंब्यांचे जे झाडं लावले त्यांना ड्रिप इरिगेशन थ्रू आपण पाणी द्यायचं काम केलेलं आहे सध्या.